हेलन केलर 2 वर्षांची असतानाच एका आजारामुळे आंधळी आणि बहिरी झाली. अनेक वर्षे ती अंधारात, गोंधळात आणि एकटेपणात जगली. अनेकदा ती रागावलेली आणि निराश वाटत असे. पण तिच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे 3 मार्च 1887, जेव्हा तिच्या शिक्षिका ॲन सुलिव्हन तिच्या आयुष्यात आल्या. ॲनने हेलनला एक बाहुली दिली आणि तिच्या हातावर DOLL अशी अक्षरे उमटवली. हेलनला बोटांचे हालचाली नक्कल करायला आवडत होते, पण ते शब्द आहेत हे तिला माहीत नव्हते. नंतर विहिरीजवळ ॲनने हेलनचा हात थंड पाण्याच्या धारेखाली धरला आणि दुसऱ्या हातावर WATER अशी अक्षरे लिहिली. अचानक हेलनला समजले, हाच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तिच्या आत्म्याला नवी जागृती मिळाली. तिला जाणवलं की शब्द म्हणजे जगाची किल्ली आहेत. त्याच दिवशी तिने आणखी बरेच शब्द शिकले. आई, बाबा, बहीण, शिक्षिका. पहिल्यांदाच हेलनला पश्चात्ताप आणि दुःख वाटले, जेव्हा तिला आठवले की तिने आपली बाहुली मोडली होती. ती रडली, कारण आता तिला समजले होते की तिने काय केले आहे. त्या रात्री हेलन अतिशय आनंदी होती. तिला दुसरा दिवस लवकर यावा असे वाटत होते, जेणेकरून ती शिकत राहू शकेल. पुढे तिने रॅडिक्लिफ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि गौरवानी पदवी मिळवली. तिने आपले संपूर्ण आयुष्य आंधळे आणि बहिरे लोकांना शिकवण्यात आणि मदत करण्यात वाहून घेतले, जसे तिच्या प्रिय शिक्षिका